श्री अशोक शिंदे मुंबई विद्यापीठातून BSc आणि त्यानंतर MA केलेल्या श्री शिंदे सर गेली 30 वर्षे पत्रकारितेत असून त्यांनी सांज लोकसत्ता, नवशक्ती, सकाळ, अर्थनीती, युगधर्म अशा दैनिकांमधून पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले असून त्याची दखल शासकीय स्तरावरून वेळोवेळी घेण्यात आली आहे. ते भारतीय पत्रकार संघ मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ मुंबई मराठी पत्रकार संघ आदी संस्थांशी संलग्न आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकार देखील आहेत. नागपूर येथून प्रकाशित होत असलेल्या 67 वर्षे जुन्या दैनिक युगधर्म या दैनिकाचे ते मुंबईचे ब्युरो चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर याच वृत्तपत्र समूहातून दैनिक देश, दैनिक उद्याची खबर आज, दैनिक विदर्भ पुकार या दैनिकांसाठीही ते मुंबईचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके व लेख लिहिले आहेत. पुस्तकांमध्ये अधिकांश चरित्रपर लिखाण असून त्यात उद्योजक भाई सावंत, शिक्षणकर्मी अनंत वामन वर्तक, पुष्पकांत अनंत म्हात्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते आदींचा समावेश आहे. वृत्तपत्रात सदर लिहून झाल्यानंतर लघु उद्योजकांच्या दुनियेत हे त्यांचे पुस्तक तत्कालीन उद्योगमंत्री लीलाधर डाके यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय अनेक प्रासंगिक लेखन ते वृत्तपत्रांमधून करत असतात. त्यांचे अनेक लेख महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सुफी तरंग या पुस्तकाला नुकताच मराठा मंदिर संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अनिल गणाचार्य या चरित्रात्मक पुस्तकाचे लिखाण त्यांनी केले असून ग्रंथालय प्रकाशनच्या वतीने ते प्रकाशित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक ग्रंथसंपदांचा 12 भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रात आर्थिक साक्षरता वाढीस लागावी यासाठी सुरू झालेल्या पहिल्याच आर्थिक विषयक अर्थनीती या नियतकालिकेच्या संपादकीय कार्यात महत्त्वाची भूमिका तसेच या नियतकालिकाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते आजीवन सदस्य असून त्यांनी कोमसापच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या साहित्य संमेलनात प्रसिद्धी समिती प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे 3 वर्षाचे वार्षिक अहवाल तयार करणे तसेच त्यांचे इंग्रजीत भाषांतर करून मुद्रित करून देण्याचा अनुभव दांडगा आहे. आज सर्वत फाउंडेशनतर्फे सर्वात उत्कृष्ट साहित्य स्टार पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास खूप खूप आनंद होत आहे. आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.